रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, सूड घेतल्याचा आनंद फक्त एकच दिवस टिकत असतो, पण क्षमा केल्यानं मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होत असतो. आणि जीवनात जेवढे कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती करू शकतो. त्यामुळे सूड घेण्याचा विचार करण्यापेक्षा माफ आणि क्षमा करण्याचा पर्याय नक्कीच उत्तम असतो. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपली असतील तर प्रयत्नही आपलेच असावेत. कोणी माझं वाईट करतो हे त्यांचं कर्म, आणि कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म. दोस्तानो, आयुष्य म्हणजे प्रयोग, अपेक्षा, अनुभव यांचं समीकरण असतं. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, आणि उद्याचा दिवस ही अपेक्षा असते. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यामध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद ही फुलामध्ये असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. दोस्तानो, आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर खूप काही अवलंबून असतं. म्हणून दोस्तानो, चांगले विचार ठेवा, चांगलं कर्म करा, आणि आपल्या आयुष्यातील एक एक विरोधक कमी करत चला. आयुष्य खूप आनंदी बनून जाईल. चला, आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी, सुंदर विचारांची मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. दोस्तानो, आपण नवीन असाल आणि ज्यांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट करायचा म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आपण आवर्जून कळवा. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मैत्रीला गंध बकुळीचा असतो, सुकेल तसा आणखी वाढतच जातो. मैत्रीला काया चंदनाची असते, झिजेल तशी आणखी सुवासिक होते. मैत्रीचा स्वाद अमृतासारखा असतो, थेंबर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो. मैत्रीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. किती प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसतं. कष्ट इतकं करा की गरिबी पण जाईल, आणि स्माईल अशी ठेवा की दुश्मन जळून जाईल. वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं, जपलं असतं तर संपलं नसतं. मग ती संपत्ती असो किंवा नाती असो. कधीच कोणाचं उपकार ठेवू नका, कारण मदत करणारा मदत करतो, पण नंतर चार चौघामध्ये बोलून दाखवतो. कुत्री किती भुंकत असली तरी त्यांना दगड मारत बसू नका. बिस्किट टाका आणि पुढे चालत राहा. कोणाचं काहीही न ऐकणारा व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी ऐकतो, त्याच्यासाठी माघार घेतो, समजून घेतो, त्याला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा तो त्या व्यक्तीशी हृदयापासून कनेक्ट झालेला असतो. जो तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याला कधीच विसरू नका, आणि जो तुमच्यावर खूप विश्वास ठेवतो त्याला कधीच फसवू नका. माणसं कर्म चुकीची करतात आणि स्वतःचं वाईट झालं की देवाच्या नावानं खापर फोडून मोकळे होतात.
मध गोळा करणारी मधमाशी कधी ना कधीतरी चावणारच, आणि तोंडावर खूप गोड बोलणारी माणसं पाठीमागून कळही लावणारच. जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला असेल तरीही स्वतःमधला गोडवा जपता यायला पाहिजे. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडं लाख असलं तरी माणसात नसतात. संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायचे थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं. ती दरी पार करायची असते. स्वतःच्या सहवासावर प्रेम करायला शिकलं की आयुष्य जगण्यासाठी कोणा दुसऱ्याच्या सहवासाची गरज भासत नाही. कधी कधी कुणासोबत असं घट्ट नातं तयार होतं की डोळं बंद केलं की त्याच व्यक्तीचा चेहरा समोर येत असतो. श्रीमंतांकडे पाहून त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगलं की आयुष्याबाबतच्या कसल्याच तक्रारी उरत नाहीत. कोणी चांगलं म्हटल्यामुळं आपण चांगला ठरत नाही. कोणी वाईट म्हटल्यामुळं आपण वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहीत असलं म्हणजे माणूस निर्भय होतो. त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागत असते. यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे सुंदर चेहरा किंवा चांगली बॉडी असायलाच हवी असं काही नाही, तर तुमच्याकडे कौशल्यपूर्ण मानसिकता आणि जगासमोर स्वतःला प्रस्तुत करण्याची हिंमत असायला पाहिजे. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसंच तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील.